आज आपण पाहणार आहोत भरपूर स्वीट कॉर्न घालून चीज बॉल कसे बनवायचे ते। चला तर रेसिपी पाहूया। तर इथे मी 4 मध्यम आकाराचे बटाटे मी बॉईल करून त्याची साल काढून असे स्मॅश करून घेतलेले आहेत। आता यामध्ये मी घालते, इथे मी हाफ कप मकाचे दाणे बॉईल करून घेतलेले आहेत। आता हे दोन्ही मी परत एकदा स्मॅश करून घेते। मकाचे दाणे असे थोडे तुकडे तुकडे झाले पाहिजे। हे बघा, व्यवस्थित असे हे तुकडे तुकडे झालेले आहेत आणि मिक्स झालेले आहेत। आता हे मी एकत्र करून घेते। आणि आता मी इथे एक लहान आकाराची शिमला मिरची मी बारीक बारीक चॉप करून घालते। एक मूठ बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 चमचा ऑरिगॅनो, अर्धा चमचा चाट मसाला, अर्धा चमचा काळी मिरी पूड, 1 चमचा चिली फ्लेक्स आणि चवीनुसार मीठ। आता हे सगळं आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहे। हे सगळं असं मी एकजीव करून घेतलेलं आहे। इथे मी पाव वाटी मॉझरेला चीज वापरते। आता यातून आपल्याला छोटे छोटे पोर्शन घेऊन हे असे बॉल तयार करून घ्यायचे आणि असं प्रेस करून घ्यायचं। मग त्यामध्ये आपल्याला भरायचं आहे चीज। अशा प्रकारे चीज भरून आपण जितकं शक्य असेल तेवढं चीज भरून घ्यायचं आणि मग हे असं सील करून घ्यायचे आहे। हे बघा, अशा प्रकारे आपण सील करून घेऊया। असा हा गोल गोळा तयार करून घ्यायचा। असं आपले हे बॉल्स बनून तयार आहेत। हे तयार झालेले बॉल आपण एका भांड्यात ठेवून घेऊयात आणि मी अजून एक तुम्हाला करून दाखवते। इथे आपले सर्व चीज बॉल बनून तयार आहेत। आता याचं कोटिंग तयार करायचं आहे डीप फ्राय करण्यासाठी। पाव कप इथे मी कॉर्नफ्लॉवर घेतले आहे आणि पाव कप तांदळाचे पीठ। आता यामध्ये घालूयात मी चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा काळी मिरी पूड। आता यामध्ये थोडे थोडे पाणी घालून आपल्याला हे असं दाटसर घोळ तयार करून घ्यायचा आहे। एकदम पातळ हा घोळ करू नका। यामध्ये मला अजून पाणी लागत आहे, मी अजून घालते। हे थोडं थोडं पाणी घालून आपल्याला छान असा थोडा दाटसर असा घोळ तयार करून घ्या। परफेक्ट घोळ हा आपला तयार आहे। हे बघा, आता हा घोळ छान बनवून तयार झाला। आपल्याला जे चीज बॉल तयार करून घेतलेले आहेत ते, आणि इथे मी ब्रेड क्रम्स घेतलेले आहेत। आता यामध्ये आपल्याला हे बनवून घेतलेले चीज बॉल घालायचे आहेत। ते छान असं सगळ्या बाजूने कोट करून घ्यायचं आणि यामधून काढून
इथे मी ब्रेड क्रम्स घेतलेले आहेत, त्यामध्ये असे परत एकदा कोट करून घ्यायचे. सर्व बाजूंनी असे ब्रेड क्रम्स लागले पाहिजे. तुम्ही बघू शकता की सगळ्या बाजूंनी आपलं ब्रेड क्रम्स लागलेले आहेत. इथे मी अजून एक दाखवते. याच पद्धतीने सगळे बॉल्स मी कोटिंग करून घेते. असेच सर्व बॉल आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत. आता हे चीज बॉल आपल्याला सेट होण्यासाठी 1 तासभर फ्रीजमध्ये ठेवायचे. इथे मी तेल गरम करून घेतलेले आहे. आता यामध्ये आपल्याला 1 तासभर सेट करून घेतलेले चीज बॉल आपल्याला यामध्ये अशा प्रकारे टाकून घ्यायचे. हे चीज बॉल आपल्याला मीडियम टू हाय हीटवरच तळून घ्यायचे आहेत. हलक्या हाताने हे आपल्याला सर्व बाजूने एक गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. हे बघा, सगळ्या बाजूने छान असे आपले हे बॉल्स तळलेले आहेत. तुम्ही बघू शकता. याच पद्धतीने माझे पुढचे सर्व चीज बॉल मी तळून घेत आहे. जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर अमूल रेसिपीज मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. हे माझे सर्व बॉल आता तळून झालेले आहेत. गॅसची फ्लेम बंद करूयात. इथे मी तुम्हाला एक चीज बॉल तोडून दाखवते. हे बघा, छान आपलं असं हे चीज मेड झालेलं आहे. रेसिपी आवडली असेल तर एक रेसिपीला लाईक आणि शेअर नक्की करा.